नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करतो तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. मी पण व्यवस्थित आहे आणि आयुष्याची मजा चालती राहिली पाहिजे. बरं, आज आम्ही देवगडवरनं कोल्हापूरला जायचं होतो. आम्ही दुसऱ्या मार्गाने, पण काही अडचणींमुळे किंवा काही आमची कामं कोल्हापुरात अडकल्यामुळे आम्ही आज इथून नेहमीच्या मार्गे जाणार आहे. पण आज आम्ही घाट न दाखवता तुम्हाला फक्त रस्त्याची अपडेट देणार, कारण घाट आता 2-3 वेळा तुम्ही बघितलात. म्हणाल सारखा हा घाटातच जातो, ह्याला काय घाटाशिवाय दुसरं काय दिसत नाही का? पण आज तुम्हाला ही अपडेट देतो आणि आमची पुढच्या साधारण नवरात्रानंतर आमची एक चांगली सिरीज येईल, ती बघा आणि मग आम्हाला तुम्ही सपोर्ट करा. आणि बघा आता तुम्हाला जो रोड अपडेट देतो तो आवडतो का बघूया. चला निघूया पुढे, भेटूया रस्त्यात. चला, आता आम्ही देवगड मधनं निघालेले आहोत. जामसंड्याच्या साक्षी दिड्याच्या पुढे आम्ही आलेले आहोत. बघा कसा कर्व आहे. इथला जो रोड आहे इथून नांदगाव पर्यंतचा चांगला रोड आहे, खड्डे वगैरे नाहीये. आता पुढचा तुम्हाला मी फोंड्याचा जो नवीन रोड तयार करतायत त्याची तुम्हाला एक अपडेट देईन. आहे रोड, पण आता कसा आणि काय केलंय आणि कधी पुरा होणार ते आम्हाला माहिती नाही. चला निघूया पुढे आणि असेच तुम्हाला वाटेल सगळ्या अपडेट रस्त्याच्या. आज रस्त्याची अपडेट. चला निघूया पुढे. हे आता आम्ही शिरगाव पास करून राकस घाटीच्या खाली आलो. आता हे राकस घाटीच्या इथे हे बघा राकसवाडी दिलेली आहे. इथे मस्त रस्ता आहे, हा गुळगुळीत रस्ता आहे. या रस्त्याला खड्डा आहेत, पण ते अगदी म्हणजे नथिंग मधले आहे, म्हणजे किसगंटीत पण ते नाही म्हणता येणार, असा मस्त रस्ता आहे. आता आम्ही इथे राकस घाटीचं इथे एक मंदिर आहे. बघा इथे छोटस, इथे लोक काही आपल्या मन्नत म्हणजे ज्याला आपण म्हणतो इच्छा अपेक्षा असतील तर त्या मागतात. काही मुलांसाठी मुलं व्हावीत म्हणून काही झोपाळे वगैरे बांधतात. आता आम्ही निघालो आहोत. राकस घाटी पास केलेली आहे. या रस्त्याला आता थोडीशी गर्दी वाढलेली आहे, ट्रॅफिक आहे. माशाच्या गाड्या, कारण आता माशाचा बिझनेस चालू झालेला आहे, त्यामुळे माशाच्या गाड्या येत असतात, एकट्या येत असतात. देवगड पर्यटन शहर झाल्यामुळे, तालुका पर्यटन झाल्यामुळे बाहेर बरेचसे लोक सुट्टी असेल, शनिवार रविवार असतील, जवळपास असतील तर येतात, 2 दिवस फिरतात, इथल्या जेवणाचा आस्वाद घेतात आणि परत निघत असतात. त्यामुळे ह्या रस्त्याला आता जरा गर्दी असते. जो मुंबई गोवा हायवे आहे, त्या मुंबई गोवा हायवेच्या इथे नांदगाव फाट्यावरनं लोक देवगडला येतात. नांदगाव फाट्यापासून देवगड जवळजवळ 40 किलोमीटर आहे. त्यात ही सगळी गावं लागतात. देवगड पासून निघाला देवगड, जामसंडे, कट्टा, कालवी, दाभोळतिखा, तळे बाजार, शिरगाव, असलदे, हडपीड आणि मग नांदगाव, अशी सगळी गावं लागतात. तेव्हा आता आपण भेटूया नांदगाव तिठ्याला. आता तुम्हाला मी इथे पुढे हे आलं हडपीड गाव. हडपीडच्या इथे एक आमच्याकडे खूप वर्ष झाली आता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांचा मठ आहे. त्याचं तुम्हाला लांबून दर्शन देतो. हे बघा इथे हे मंदिर आहे, छान मंदिर आहे. इथे तुम्ही कधी या, नमस्कार करा, छान मनाला शांतता मिळते. आणि इथे दर गुरुवारी रात्री महाप्रसाद असतो.
त्याचा कधीही या, त्यावेळी लाभ घ्या. दर गुरुवारी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तिथून जरा पुढे गेलं की हे बघा, हे वळण मारलं, इथे एक बारीकसा पूल आहे, समोर गाडी उभी आहे. इथे बाजूलाच दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. हे बघा, हे जे मंदिर दिसतंय हे एकमुखी श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. एकमुखी दत्ताची इथे मूर्ती आहे. तेव्हा कधी ह्या भागात आलात तर ह्या दोन्ही मंदिरांचं तुम्ही दर्शन घ्या. छान, अतिशय मनाला शांतता देणारं असं ही 2 स्थानं आहेत. चला निघूया पुढे. आता भेटूया नांदगाव तिठ्याला. हे बघा, आता आम्ही आलो नांदगावच्या इथे. साधारण 500 मीटरवर नांदगाव फाटा आहे. हे बघा, इथे लिहिलंय नांदगाव 0. आता आम्ही नांदगावच्या तिठ्याला आलो. कोकणात तिठा म्हणतात. आता आम्ही आलो नांदगावला. हा बघा, वर्ण फ्लायओव्हर केलेला आहे इथे, दिसतोय तुम्हाला बघा. दिसला की नाही? आता इथून आम्ही सरळ, हे बघा, इथे ह्या रिक्षा लागलेल्या आहेत. हा मुंबई गोवा हायवे आहे. या रिक्षा गाड्या इथे लागलेल्या आहेत. इथून देवगडला टमटम, ज्याला तुम्ही म्हणता 6 सीटर, या बघा, या इथे अशा 6 सीटर लागलेल्या आहेत. याही असतात दुपारच्या वेळेला संध्याकाळपर्यंत अगदी. हे बघा, खड्डे आता थोडेसे चालू झालेले आहेत. आता इथून आम्ही डाव्या हाताला वळणार. हे बघा, इथे सगळं रिक्षा स्टॉप वगैरे आहे नांदगावचा. हा नांदगावचा रोड चालू झालेला आहे. नांदगाव फोंडा हा कमीत कमी 12 ते 15 किलोमीटरचा रस्ता आहे. तेव्हा तुम्हाला आता ह्या रस्त्याची अपडेट देतो. हे बघा, इथे माशावाल्या बसलेल्या आहेत विकायला. हे बघा, मस्त मस्त मासे मिळतात यांच्याकडे. तेव्हा तुम्हाला आता ही अपडेट देतो. हा बघा, हा काही रोड चांगला आहे. हा जुना रोड आहे. आता ह्या रोडने आम्ही निघालेले आहोत. पुढे गेल्यावर तुम्हाला मी जो नवीन रोड होतोय, हे बघा, इथनच या सावकाश जावा, पुढे रस्त्याचे काम चालू आहे असे बोर्ड लागलेले आहे. हे बघा, हे डंपर येत आहेत. आता हे रस्त्याचे आहेत की कसले माहिती नाही, पण हा थोडासा चांगला रोड जो जुना आहे तो चांगला आहे. तो का काढला, काय इथे वाढीव होणार आहे माहिती नाही आम्हाला, पण हा जुना रोड छान आहे. नवीन रोड केलाय, त्या रोडला खड्डे झाले. आता काय बोलायचं, आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपण काय बोलू शकत नाही. बोललं तर लगेच त्याच्यावर काय वेगळं घडू शकतं. त्यामुळे आम्ही काय बोलत नाही. आम्ही आपलं तुम्हाला रस्त्याची अपडेट देतो. बघा, आता इथनं हे गाव आहेत, बारीक बारीक वाड्या आहेत या रस्त्याला. सध्या ते रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तेवढी या रस्त्याला आता गर्दी नाही. आणि हे बघा, इथे या नांदगावच्या इथे हे बघा, हे श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नर्सिंग आणि बरंच काय काय इथे आहे. कृषीचं पण कॉलेज आहे. बघा, डंपरांचे आवागमन चालू आहेत. हे बघा, कसलं तरी मशीन नेतोय हा डंपर. छान मस्त रस्ता आहे आणि इथून तुम्हाला एकदम पावसाळ्यात तो हिरवागार प्रदेश म्हणतो आपण कोकणातला, त्याचा फील येतो. कारण हे कोकणच आहे.
गर्द झाडी, डोंगर माथे आहे तिथे. या भागात हल्ली एक बऱ्याच काळापासून ऊसाची लागवड चालू झाली आहे. आता इथे रस्त्याला तुम्हाला कुठे ऊस दिसणार नाही. इथे आतमध्ये काही गावं आहेत तिथे त्यांचं ऊसाची लागवड केलेली आहे बऱ्याच जण. जशी भाताची, नाचणीची लागवड कोकणात होते तशी सुद्धा आता ऊसाची लागवड चालू झालेली आहे. बघा हा रस्ता अजूनही व्यवस्थित वाटतोय तुम्हाला, पण आता पुढे गेल्यावर कळेल काय रस्त्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला या रस्त्यांची सवय आहे, त्यामुळे आम्ही येतो. पण तुम्ही इथून येणं टाळा. तुम्ही कणकवलीच्या रस्त्या, कणकवली रोडला जाऊन फोंड्यावरनं कणकवली रोडला जावा. तिथून उमरट तिठा म्हणून येतो. उमरट तिठ्यावरनं तुम्ही जर कोल्हापूरकडनं येत असाल फोंडा मार्गे तर उमरट तिठ्याला जावा आणि उमरट तिठ्यावरनं राईट मारून तुम्ही देवगडला जाऊ शकता. हा बघा रस्त्याची कामं चालू आहेत, त्याचे बोर्ड लागलेले आहेत. सावधान, पुढे रस्त्याचे काम चालू आहे. इथे काजूगर मिळतात, छान असतात यांचे काजू. मी दरवेळेला घेतो. आता सीझन नाहीये त्यामुळे काजू कमी असतील, मी आता काही घेत नाहीये. आणि हे बघा, हे आता नवीन काम चालू आहे. रस्ता नवीन झाला पण खड्डे आहे. हे बघा दिसतात खड्डे. हे बघा गाडी हलते धड 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 धड. कैसा होएगा रे बाबा, कब बनाएंगा रास्ता, कैसे चलाएंगे रे हम. चला जाऊया पुढे. आता हे बघा, हे बघा धाडा धड धाडा धड. गाडीचा सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओ मध्ये. इंटरनॅशनल रस्ता बनवतात बहुतेक, त्यामुळे खड्डे, रस्ते, गड्डे में रस्ता, रस्ते में गड्डा, असं काहीतरी थोडं चालू आहे. चला, खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा, याच गणित आम्हाला अजून कळलं नाही. हे बघा खड्डे, काही चांगले काही वाईट असे हे खड्डे. चला निघूया पुढे. असा हा नांदगाव फोंडा रोड आहे. तेव्हा जोवर हा नीट होत नाही तोवर तुम्ही या रोडनी येऊ नका असं माझं मत आहे. कारण हा तर थोडासा आता ब्रॉड आहे, तरी पण ह्याला खड्डे आहेत. पण पुढे तर अगदीच वेगळा प्रकार आहे. तो तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो. हे बघा आता हा पुढे जो रोड येतोय नांदगावचा नवीन रोड, हा इथपर्यंतच थोडासा ब्रॉड आहे, पण त्याच्यातही नवीन रस्त्यात खड्डे आहेत. आणि हा इथून एकेरी रस्ता आहे. समोरून गाडी आली तर तुम्हाला थोडीशी आता जागा इथे दिसते. काही ठिकाणी जागाच नाहीये की समोरून गाडी आली तर बाबा उतरवायची कुठे. आम्ही कोकणातले असल्यामुळे आमका आता माहिती असा, त्यामुळे आम्ही काहीतरी करतो, हकडे तकडे करून त्या रस्त्याच्या खाली थोडीशी गाडी उतरवून बाजूच्या जागा देतो जाऊ. हे बघा आता पुढसून काहीतरी येता, एसटी येता वाटता, नाही ट्रक येता. बघलाच बघा मागना काय 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 करत दिलो, तेवढं फाट चाललो आयो. बापरे, सावकाश जा रे बाळा. आता मी पुढे थोडीशी मालवणी तुम्हाला दाखवली. माझी भाषा, माझी खरी भाषा आमची कोकणातली मालवणी आहे आणि आम्ही ती बोलतो. हे बघा हा ट्रक चालला आहे, ज्याला मी साईड दिलेली आहे. थोडासा इथे रस्त्याला थोडस हे आहे. या रस्त्याला जर ह्या मातीत गाडी रुतली तर काढणं अवघड होतं. आम्हाला त्याची सवय आहे किंवा लहानपणापासून आम्ही ते सगळं बघत आलो, त्यामुळे आम्ही त्याच्यात आम्ही काय म्हणतात ना ते हे झालो, सीझन झालो.
असा हा आता एकेरी रस्ता आहे. समोरून गाडी आली की बाजूला उभी करायची आणि त्याला जाऊ द्यायचं आणि मग आपण जायचं. उगीच त्याच्या अंगावर जायचं नाही. तो रागावला तर बाबा रे टेन्शन मध्ये यायला होतं माहिती आहे. हा हे बघा इथे पुलाचं काम चालू आहे. आता कधी होईल देव जाणे, कारण रस्त्याला काम करणारे रस्त्यावाले कोण दिसतच नाहीये. कधी पुरा व्हायचा देवालाच ठाऊक. इथे वाघेरी अशी बारीक सारीक गावं आहेत आतमध्ये. मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं ऊसाची लागवड होते इथे वाघेरी, त्यानंतर इकडे तिवरे डांबरे अशा सगळी गावं या रस्त्याला लागतात. इथे ऊसाची शेती करतात लोक. गेली साधारण एक 10 ते 15 वर्ष झाली. बघा ही रस्त्याची हालत आहे, कंडिशन. काय करूचा, कोणाक सांगूचा की बाबा ह्या काय करतास, कित्याक करतास. पहिलो होतो तो रस्तो बरो होतो अशी म्हणाची आता आमच्यावर पाळी इली. बघूया, चला पुढे जाऊया. तुमका असाच पुढे रस्त्याचा दर्शन देतोय. आता ह्यो रस्तो असंच चलतलो, त्यामुळे आता तुमका पुढे गेल्यावर मी पुढचा बाकीचा रस्त्याचा सांगतोय. हा आता तिथ्यापर्यंत नांदगावच्या फोंड्याच्या तिथ्यापर्यंत आता ह्यो असोच. आम्ही आता फोंड्याच्या थोडे जरा जेव थांबतलो. त्याच्यानंतर आम्ही तुमका फोंड्यापासूनच्या कोल्हापूर पर्यंतचं रस्त्याचं सगळं जामोनीमध्ये देतो. हा चला भेटूया आता पुढे.